त्यापैकीच एक आहे. तू या मुलीला ओळखतेस? ही जी कोणी कौशिकी आहे ना, त्याने बरोबर गेम केलेले आहे. आपल्या चॅनलचा TRP कसा वाढेल त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. अगदी सरळ सरळ आहे आणि उघडपणे दिसतंय ते. पण याच्यात माझ्या नातीची बदनामी होते, त्याचं काय? बरं ठीक आहे, आणि एवढंच होत नाहीये, आपल्या कॉलेजची बदनामी होतीये. हे सगळं थांबवायला नको का? बातमी खोटी आहे का कामिनी? नाही, पण मॅडम मलाही वाटतं की म्हणजे आपल्याच कॉलेजच्या स्टुडंटचं नाव, म्हणजे मला काय. एक मिनिट. आता या सगळ्या प्रकरणात काय करायचं ते मी बघेन. तुम्ही कुणी यात लक्ष घालायचं नाही. आपण काय करतो, त्याचे परिणाम काय होतील हा विचार अनिकाने आधीच करायला हवा होता. आणि अनिकाचं जर काही चुकलं नसेल तर तिला शिक्षा का होईल? मुळात या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी नेमकं सत्य काय आहे ते शोधलं पाहिजे. कदाचित हाच प्रयत्न कौशिकी करत असेल. तू या मुलीला ओळखतेस? हो, नाही म्हणजे 2दा-3दाच भेटली आहे मी तिला. पण कमळी खूप साधी मुलगी आहे, हुशार आहे. तिने तिच्या हुशारीच्या जोरावर इकडे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलंय. आणि एका साध्या छोट्या गावातनं शहरात आलेली मुलगी आहे. तिने असं काहीतरी करणं शक्यच नाहीये कौशिकी मॅडम. आणि म्हणूनच तिला या सगळ्यात अडकवलं गेलं. कारण ज्या माणसाने तिला अडकवलंय त्याला माहिती आहे की ती साधी आहे, शी इज एन इझियर टार्गेट. बरोबर आहे तुमचं. कमळी इतकी साधी आहे की त्यांनी अगदी सहजपणे तिला या सगळ्यात अडकवलंय. नाही नाही, पण मी अडकूच देणार नाही. MNN चॅनलवर फक्त सत्य दाखवलं गेलंय आणि यावेळी सुद्धा फक्त सत्यच दाखवलं जाईल. जे सत्य आहे तेच लोकांसमोर येईल. यापूर्वी कमळीने अनिका विरुद्धची तक्रार मागे घेतली होती. पण आता पुन्हा जर ही केस ओपन होणार असेल आणि जर अनिकाने काही चुकीचं केलं असेल तर त्याचे परिणाम तिला भोगावेच लागतील. या सगळ्या प्रकारामध्ये फक्त अनिकाचंच नाही, आपल्या कॉलेजचं नाव सुद्धा खराबच होतंय ना. मग मी सोडणार नाही, आज मी तुला मारूनच टाकेन. वेळ लागलाय तुला बिहेव असेल. काय करू? आरती उतारूची विचार नाही लईने काय केलंय ते. आणि का गं काय बोलायलीस? मी काहीच केलेलं नाही. काय बी केलं नाहीये म्हणजे? त्या दिवशी सगळ्यांसमोर मला माफ करण्याचं नाटक केलं आणि आज माझी सुमडीत न्यूज देऊन टाकली चॅनलला. अगं येडबीड लागलंय का तुला? मी सांगायला ना मी काहीच केलेलं नाही. शट अप, खोटं बोलू नकोस. का आलीयस तू इथे? गावावरून का आलीये? माझं लाईफ बर्बाद करायला आलीये ना? तुला मजा येते ना सतत माझ्या लाईफच्या मध्ये मध्ये येत राहण्याची? त्या दिवशी तर सगळ्यांसमोर ढोंग केला, चांगलं बनवून मला माफ करून टाकलं आणि आज माझी न्यूज देऊन टाकलीस. अगं तू काय डोसक्यावर पडलीस काय? अगं मी कशाला तुझं आणि कॉलेजचं नाव घेईन? तू कॉलेजचं नाव खराब करायला चाललीये. तू माझं आणि कॉलेजचं नाव डुबावून टाकायला आलीयस इथे. अनिका तोंड बंद कर आता. हिला घेऊन जा. मग कसं बोलू? तूच सांग ना, कसं बोलू? का चांगलं बोलू मी तिच्याशी? इतकी स्पेशल सोनं लागलंय तिच्यावर. ए अनके, तुलाही बडबड करू नको. एकदा सांगितलं ना व, ही न्यूज कमीने दिलेली नाही. निंगू पिंगू कच्चा लिंबू तुला मी नंतर बघून घेईल, ठीक आहे? कमळी मोहिते, हाय हाय. कमळी मोहिते, हाय हाय. कमळी मोहिते, हाय हाय. काय सुरू आहे इथे? काय म्हणजे सर, कमळीने गद्दारी केली आहे. तू GS झाली म्हणून काही पण करशील का? तू एकदा अनिकाला माफ केलेलंस ना, मग पुन्हा ही केस उकरून काढायची काय गरज होती? तिच्यामुळे आम्हाला कॉलेजमध्ये पाठवायला सगळे नाही म्हणणार. स्वतःचा बदला घ्यायचा नादात पूर्ण कॉलेजचं नाव खराब केलंस तू.
एक मिनिट अहो काय बोलायला लागलाय तुम्ही सगळे? मी खरंच काय केलेलं नाही आणि मला तेवढं डोकं आहे की जर मी असं काय बोललं तर आपल्या कॉलेजची आबरू जाईल आणि अन्नपूर्णा मॅडमना मी वाईट वाटेल. मी कुणाचीच गद्दारी केलेली नाही ना, मला कसली केस ओपन करायची आहे ना कुणाचा बदला घ्यायचा आहे. मी कवाच अन्नपूर्णा आजीसनी वाईट वाटेल असं कधीच नाही वागणार. झालं तुझा ड्रामा करून. तू माझं नाव खराब करायला, कॉलेजचं नाव खराब करायला आली आहेस. थांबा एक मिनिट. कमळीने असं काहीही केलेलं नाहीये. जरा डोकं वापरा. जर का तिला जेलमध्ये टाकायचं असतं ना तर तेव्हाच टाकता आलं असतं. पण अनिकाच्या भविष्याचा, तिच्या फ्युचरचा विचार केला, आयुष्याचा विचार केला आणि म्हणून कमळीने ती कंप्लेंट मागे घेतली. आता कशाला ती सगळं हे उकरून काढेल? कमळीचा या बातमीशी काही संबंध नाहीये. संबंध आहे रेश, संबंध आहे. संबंध नसता तर तिच्या नावाची आणि माझ्या फोटोची बातमी कशी आली असती आज? ए तू वेडी आहेस, लहान आहेस, ग्रो अप. नो, मी शांत बसणार नाही. हिने माझं लाईफ बर्बाद केलंय. तू माझं नाव खराब केलंय. तू मुद्दाम हे केलंय. विचारा ना सगळ्यांनी, का करतेय ती माझ्यासोबत असं? हा, माझ्यासोबत का करतेय? का करतेस तू? आमच्या कॉलेजची बदनामी का करतेस? सगळ्यांसमोर चांगलं म्हणायचं ना नाटक करते तू कमळी. कमळी मोहिते. कमळी मोहिते.